सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यदक्षरमनाख्येयम् आनन्दमजकेवलं श्रीमन्निवृत्तिनाथ इति ख्यातं दैवतमाश्रये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आळन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। आदिनाथंच मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवंच देवं चूडामणिं नमः। अखंडानंदरूपाय सव्यज्ञानप्रदायिने भवद्वान्तदिनेशाय गुंडाख्यगुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री बादरायणीरुवाच कृत्वा दैत्यवधं कृष्णस्य रामो यदुभिर्वृतः भो अवतारयद्भारं जविष्ठं जनयन् कलीम्। प्रभू श्री रामचंद्राच्या चरणकमलांनी सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या परमपावन सानिध्यानं आणि गंगेच्या तीरावरती स्थापित असलेल्या अत्यंत पवित्र या नाशिक नगरीमध्ये आपण भागवताचं चिंतन करतो आहोत। आज समारोप करायचा आहे। दशमस्कंधाचा विचार काल आपण करून आलो। एकादश आणि द्वादश ही दोन स्कंध आता आपल्याला पाहायची आहेत। याच्यातल्या एकादश स्कंधाला आता आपण प्रारंभ करतो आहोत। एकादश स्कंध हा महापुराणाच्या दशलक्षणातला मुक्ती नावाचं लक्षण सांगणारा स्कंध आहे। एकादश स्कंधाचं संपूर्ण भागवतामध्ये फार मोठं महत्त्व आहे। संपूर्ण भागवताचं तत्वज्ञान या एकादश स्कंधामध्ये एकत्रित झालेलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण गीतेमध्ये 9वा अध्याय हा 9वा अध्यायासारखाच आहे म्हणून आपल्याला सांगितला, तसं संपूर्ण द्वादश 12च्या 12 स्कंधामध्ये सगळ्यात महत्त्वाचा स्कंध जर कोणता असेल तर तो एकादश स्कंध आहे। एकादश स्कंध का महत्त्वाचा? त्याच्यामध्ये संपूर्ण भागवताचं तत्वज्ञान एकत्रित झालं म्हणून। पण याहीपेक्षा मला जाणवतो तो भागवताच्या एकादश स्कंधाचा विशेष हा आहे, माझ्या दृष्टीनं एका सांप्रदायिक भूमिकेतून, कदाचित त्या भूमिकेला मर्यादा असतील, पण माझ्या सांप्रदायिक भूमिकेतून मला असं वाटतं की एकादश स्कंध संपूर्ण भागवतामध्ये महत्त्वाचा आहे, कारण तेवढ्या एकाच स्कंधावर नाथ महाराजांनी भाष्य केलं म्हणून। बाकीचा विचार करायचा नाही। गीतेचं महत्त्व काय आहे आम्हाला माहिती नाही। गीता सांगणारे भगवान किती मोठे माहिती नाही। ऐकणारा अर्जुन मुक्त झाला की नाही माहिती नाही। ऐकणाऱ्या संजयाला काय लाभ झाला, धृतराष्ट्राला काय लाभ झाला माहिती नाही। तरीही गीता मोठी का मोठी? कारण त्या ग्रंथावर ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य केलं म्हणून। बस आमची भूमिका तेवढ्याच पुरती आहे। नाथ महाराज या एकादश स्कंधावर भाष्य करतात। वास्तविक भागवतामध्ये सगळ्यांच्या आकर्षणाचा जो स्कंध आहे तो दशमस्कंध आहे। भगवंताच्या बाललीला, भगवंताचं राजकारण, भगवंताचा विवाह, भगवंताचा गृहस्थाश्रम, भगवंताच्या अत्यंत अद्भुत अशा लीला, आश्चर्यकारक अशा लीला या सगळ्या भागवतामध्ये भागवतातल्या दशमस्कंधामध्ये एकत्रित झालेल्या आहेत। त्याच्यावर भाष्य करणं, त्याच्यावर विवरण करणं अनेक वक्त्यांच्या आवडीचं आहे।
नाथ महाराजांनाही खरं म्हणजे दशमस्कंधावर भाष्य करणं सोपं गेलं असतं, पण नाथ महाराजांनी ते केलं नाही. नाथ महाराजांनी एकादश स्कंध निवडला. का या एकादश स्कंधाचं महत्त्व नाथ महाराजांना वाटावं? त्याचं हेच कारण आहे की संपूर्ण भागवताचं तत्वज्ञान, सगळ्या भागवताच्या विचारांची सूत्र, सगळ्या भागवताच्या विचारांची प्रमेयाची बीज ही एकादश स्कंधामध्ये आपल्याला सापडतात. आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर एकादश स्कंध म्हणजे संपूर्ण श्रीमद भागवताची आयडिओलॉजी आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. संपूर्ण भागवताचं सार सर्वस्व जिथं एकत्रित केलं गेलं तो एकादश स्कंध आहे. आणि त्या एकादश स्कंधाला भागवतामध्ये संपूर्ण भागवताचं हृदय म्हणून दशमस्कंध सांगितला जातो. गोष्ट खरी आहे. संपूर्ण भागवताचं हृदय, दशमस्कंधाचं हृदय म्हणून रासपंचाध्यायी सांगितली जाते. रासपंचाध्यायीचं हृदय म्हणून गोपीगीत सांगितलं जातं. हे जरी असलं तरी सुद्धा भागवताच्या एकादश, जर दशमाला हृदयाचं स्थान आपण देतो आहोत तर एकादश स्कंधाला भागवताच्या नाभीचं स्थान दिलं जातं. नाभीचं स्थान आहे. कारण ही नाभी काय आहे, आपण जिला नाभी म्हणतो, ही नाभी काय आहे? अगदी आपण वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने जरी चिंतन केलं तरी आपल्या आईची नाळ त्या आईच्या नाभीपासून आपल्या नाभीपर्यंत जोडलेली असते. आणि ही नाभी काय आहे तर आयुर्वेद आपल्याला असं सांगतो की आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत. त्या प्रत्येक नाडीचा एक एक रोग असा जर धरला तर एकूण 72,000 रोग होण्याची माणसाला शक्यता असते. आयुर्वेदाने केलेले चिंतन थोडंसं लक्षात घ्या. आणि हे सगळ्या ज्या नाड्या आहेत, या नाड्यांना प्रत्येक एका नाडीचं स्वतंत्रतेनं आपल्याला चिंतन करणं किंवा स्वतंत्रतेनं प्रत्येक नाडीवरची उपाययोजना करणं हे 72,000 नाड्या असल्यामुळे इतक्या व्यापक संख्येत शक्य होत नाहीत. म्हणून माणसाला निर्माण करत असताना त्या सगळ्या नाड्या एकत्रित करून त्याची जी गाठ बांधली जाते तिला नाभी असं म्हणतात. नाभी म्हणजे 72,000 नाड्यांना एकत्रित करून बांधलेली गाठ आहे. आणि जर एकादश स्कंध ही भागवताची नाभी असेल तर भागवतामधून ज्या ज्या विचार प्रक्रिया, ज्या ज्या विचारधारा, ज्या ज्या चिंतनशील प्रवृत्ती आपल्याला एकत्रित करता येतात तेवढ्या सगळ्या, मग त्या भगवंताच्या असतील, मग त्या भक्ताच्या असतील, मग भगवंताला मारणाऱ्या दुष्टाच्या असतील, भगवंतावर प्रेम करणाऱ्या भगवंताच्या मित्राच्या सख्यांच्या असतील, भगवंतावर प्रेम करणाऱ्या गोपिका आहेत, भगवंतावर प्रेम करणारी माता आहे, भगवंतावर प्रेम करणारी बहीण आहे, भगवंतावर प्रेम करणारी कुंतीसारखी आत्या आहे, भगवंतावर प्रेम करणाऱ्या भगवंताच्या स्नुषा आहेत, उत्तरेसारखी एखादी पांडवांची अभिमन्यूची पत्नी आहे, द्रौपदी आहे जी भगवंताला आपला भाऊ मानते, अनेक गोपिका आहेत, राधेसारखी गोपिका आहे, अनेक गोपाळ आहेत, नंद बाबासारखे वडील आहेत, यशोदेसारखी माता आहे, वसुदेवासारखे वडील आहेत, देवकीसारखी माता आहे, या नारदांसारखे भक्त आहेत. अशा सगळ्या भक्तांच्या भगवत चरणाच्या संबंधानं ज्या ज्या सगळ्या चिंतन प्रवृत्ती, ज्या ज्या चिंतनाच्या विचाराच्या धारा संपूर्ण भागवतामधून आपल्यापर्यंत प्रवाहित होत येतात, त्या सगळ्या धारांना एकत्रित करून त्याची जर गाठ बांधली तर ती गाठ म्हणजे एकादश स्कंध आहे. एकादश स्कंधाचं महत्व हे आहे की नाभी म्हणजे जर 72,000 नाड्यांची गाठ असेल आणि भागवताच्या एकादश स्कंधाला जर नाभीचं स्थान द्यायचं असेल तर भागवतातून वाहणाऱ्या प्रत्येक विचार प्रवाहाला एकत्रित आणून त्याची बांधलेली गाठ मोठ म्हणजे एकादश स्कंध आहे. म्हणून या एकादश स्कंधाचा एका स्कंधाचा विचार केला तर संपूर्ण भागवताचा विचार आपल्या पदरात पडतो. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायाचं चिंतन करताना 18व्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला असं सांगितलं, हा 18वा अध्याय नोहे, ही एकाध्यायी गीताची आहे, जै वासरूची गाय दोहे तो वेळू कायसा. ज्ञानोबराय म्हणतात हा 18वा अध्याय एक नाही, अरे हा 18वा अध्याय म्हणजे एकाध्यायी गीता आहे. तसं एकाध्यायी भागवत म्हणून जर आपल्याला बघायचं असेल तर एकादश स्कंधाकडे बघावं लागतं. एकादश स्कंधामध्ये
महापुराणाचं एक लक्षण प्रकट झालं, ते लक्षण आहे मुक्ती नावाचं. मुक्ती या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. मोक्ष शब्दामध्ये मुच धातू आहे. सोडवणे, बंधमुक्त करणे अशा अर्थाने तो धातू संस्कृतामध्ये वापरला जातो. सोडवणं, आपला प्रत्येक जीव जो जन्माला येतो तो कशातून ना कशातून तरी सुटण्याचा उपाय करत असतो. कुणाला वयोमर्यादेतून सुटायचं असतं, कुणाला विचारबंधनातून सुटायचं असतं, कुणाला तुरुंगातून सुटायचं असतं, कुणाला आई वडिलांच्या पारतंत्र्यातून सुटायचं असतं, कुणाला मित्रांच्या कुसंगतीतून सुटायचं असतं. पण प्रत्येक जीव सुटण्याचा उपाय करतो. आणि जो जो सुटण्याचा उपाय मनुष्य करत जातो तो 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 त्या त्या ह्याच्यामध्ये अधिक जास्त अडकत जातो. तुकोबारायांनी म्हटलं, सुटायाचा काही करीतो उपाय, ते हे देखे पाय गोवियले. आम्ही सुटण्याचा जेवढा विचार करतो तेवढे आम्ही बंधनात पडतो. मग मोक्ष म्हणजे काय आहे? कशातून सुटायचं आहे? मुक्ती म्हणजे काय आहे? कशाचा मोक्ष मिळवायचा? कशापासून मुक्ती मिळवायची? म्हणून मुक्ती नावाच्या लक्षणाचं लक्षण सांगताना भागवताने द्वितीय स्कंधामध्ये आपल्याला सांगितलं, मुक्तीर हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. मुक्ती म्हणजे काय? अन्यथा रूपांचा त्याग करून स्वस्वरूपामध्ये स्थित होणं, याला मुक्ती असं म्हटलं जातं. स्वतः मनुष्य आपल्या अज्ञानाच्या जोरावर आपल्या स्वतःच्याच संबंधानं काही भूमिका निर्माण करत असतो. माणसाचा हा अत्यंत आवडता उद्योग आहे की मनुष्य आपल्या विचारानं आपल्या स्वतःच्या भोवती आपल्या स्वतःच्या कल्पित कर्तृत्वाची आभा निर्माण करत असतो. आपलं अज्ञान हे त्याला कारण आहे, पण आपणच आपल्या भोवती आपल्या विचारांची अशी आभा निर्माण करतो आहोत. आपल्या विचारांचं एक असं वलय निर्माण करतो आहोत की त्या वलयामध्ये आपणच आपल्या तेजाने दिपून चाललेलो आहोत. आपल्याला वाटतं मी म्हणजे कुणीतरी एक महत्वाचा आहे, माझ्याशिवाय कोण महत्वाचं आहे? मी हा प्रथम पुरुषी एकवचनी शब्द माणसाच्या जीवनाच्या बंधनालाही कारण आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, पण मी हा प्रथम पुरुषी एकवचनी शब्द माणसाच्या मोक्षालाही कारण आहे. मीने मनुष्य बंधनातही पडतो आणि मीने मनुष्य मुक्तही होतो. मी एकवचनी शब्द आहे, प्रथम पुरुषी एकवचनी शब्द आहे. आणि या मी पासून मग बाकीचं सगळं माझं, तुझं, अमुक तमुक, मला पाहिजे, ह्याला पाहिजे, हे माझं आहे, हे अमुक आहे, प्रथमा द्वितीया तृतीया सगळ्या विभक्ती तिथं लागतात. सगळं माझ्याहून कोण मोठं आहे पंचमी झाली, मला अमुक हवं आहे द्वितीया झाली. आता ते सगळं सांगत बसणं हा हेतू नाहीये माझा. पण मी, माझं षष्ठी विभक्ती झाली. परंतु या मीचा आपण जेव्हा विचार करत जातो तेव्हा मीचा विचार जर आमच्या अज्ञानातून होत असेल तर हा मी माझ्या बंधनाला कारण आहे. मी म्हणणारे अडकतात, अहंकारानं युक्त असणारे अडकतात, अहंकार सोडून देणारे मुक्त होतात. याच्यासारखी सामान्य विधानं मला आत्ता करायची नाही आहेत. सगळ्यांना मान्य आहे मनुष्य अहंकारानं गुंतून जातो, त्याचा अहंकार त्याला बंधनात टाकतो वगैरे वगैरे. हे सगळं खरं आहे. मीपणा आडवा आला म्हणून किती जण अडकले, मीपणा सोडला म्हणून किती जण सुटले. याचा विचार आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतो. याची वेगवेगळी उदाहरणं आपल्याला दिसूनही येतात. परंतु मला आत्ता तिकडं जायचं नाही आहे. मला मुद्दा हा मांडायचा आहे की या मीचा जर आपला विचार चुकला तर हा मी माझं बंधन आहे. विचारानं मी जर स्वतःच्या देहाला मी म्हणायला लागलो, इंद्रियांना मी म्हणायला लागलो, माझ्या मनाला मी म्हणायला लागलो, माझ्या बुद्धीला मी म्हणायला लागलो तर मी बंधनात पडणार आहे. पण मीचा विचार जर ज्ञानानं केला आणि मी आणि आत्मतत्व यांचा अभेद प्रत्ययाला आला तर तेच आमच्या मोक्षाचं निमित्त ठरणार आहे. तोच मोक्ष आहे. मी हा एकच पद आहे. बंधनालाही तेच कारण आहे, मोक्षालाही तेच कारण आहे. एवढ्या करता म्हणून शास्त्रानं चिंतन करताना असं सांगितलंय, आत्मकृतम पुण्यम व्रथान परिकीर्तयेत. शास्त्र बोलतं आपण केलेलं कर्म आपल्या तोंडाने सांगू नये. मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी फार चांगलं प्रवचन केलं, मी इतका दान केलं, स्वतःच्या तोंडाने सांगू नये.
कारण मी दान केलं हे सांगण्याकरता, मनुष्य मी असं म्हणण्याकरता जी ओठ उघडतो, तेवढ्या उघडलेल्या तोंडातून केलेल्या सत्कर्माचं पुण्य बाहेर निघून जात असतं. आत्मकृतम पुण्यम व्रथा न परिकीर्तयत. आपण भावार्थ रामायण बघा. नाथ महाराजांनी, मूल वाल्मिकी रामायणामध्ये हा संदर्भ नाही, पण नाथ महाराजांनी तो आपल्या भावार्थ रामायणामध्ये हा संदर्भ दिला. मारुतीराय लंकेला गेले, लंका जाळली, सगळं झालं. सीता मातोश्रींचा शोध लावला, सीता मातोश्रींना आश्वस्त करण्यात आलं आणि सीता मातोश्रींकडून आता निरोप घेऊन निघायचं. मारुतीराय तिथून निघाले आणि निघाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण रामचंद्र प्रभू हे आपले स्वामी आहेत, त्यांच्या समोर जाऊ. आपले स्वामी आपल्याला विचारतील काय काय झालं मला सांग, आणि मग आपल्याला सांगावं लागेल मी एका उडीमध्ये पलीकडे गेलो, मी असं एकाच ह्याच्यामध्ये त्या लंकिणीला मारलं, मी ह्याला असं केलं, मी तिथे गेलो, मी असं केलं, मी वन शोधून काढलं, मी अमुक केलं, मी तिथल्या राक्षसांना मारलं, मी सैन्य बरंच मारलं, मी त्या अक्षय कुमाराला मारलं, हे केलं ते केलं, मी लंका जाळली, मी सीता आईसाहेबांना भेटलो, मी त्यांना माझा परिचय दिला. आणि हा विचार करताना मारुतीरायांच्या लक्षात आलं आपल्या स्वामी समोर कितीदा मी 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 कितीदा करायचं, आपल्या मालकासमोर मी 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 कितीदा करायचं. अरे ते प्रभू आहेत, त्यांच्या सत्तेनं माझा श्वास चालतो, त्यांच्या सत्तेनं माझं कर्तृत्व सिद्ध होतं, आणि त्यांच्या समोर जाऊन मी 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 करायचं हे बरं नाही. बरं, मालकाने विचारल्यानंतर हे सांगावं तर सगळंच लागणार आहे, आणि सांगताना मीचा प्रयोग तर करावा लागणार आहे. कारण मी हा असा शब्द आहे की जो आपल्या नकळतपणाने आपल्या वाक्य योजनेमध्ये येऊन जातो. मी साधा प्रयोग आपल्याला सांगतो, गंमत पहा. मी हा शब्द न वापरता एक 10 वाक्य निर्माण करून दाखवा. अगदी साधा प्रयोग. मी हा शब्द न वापरता 10 वाक्य तयार करून दाखवा. माणसं 9 वाक्य तयार करतील आणि 10व्या वाक्याला सांगतील बघा मी 10 वाक्य तयार केली की नाही, आला मी. होत नाही असं. तो अहंकार माणसाच्या अंतःकरणामध्ये इतक्या सुप्त रीतीनं राहत असतो. निरहंकारी वृत्तीच्या महात्म्याच्या अंतःकरणात सुद्धा अहंकाराचा प्रवेश त्याच्याही नकळतपणाने होत असतो. मी उदाहरण सांगेन आपल्याला, अनेक उदाहरणं आहेत. निरहंकारी वृत्तीचा वाटावा असा महात्मा असला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये तो मी अत्यंत सुप्त रीतीनं, नाही जन्माला येतानाच आपण तो मी घेऊन येतो, फक्त त्याला अनुकूल वातावरण मिळायचा अवकाश आहे, त्या मीचा अहंकार होत असतो. तो आहेच आहे. लोक हे प्रांजळपणाने कबूल करतात. आम्ही पाहिलंय माऊलींच्या सोहळ्यात, तुकोबारायांच्या सोहळ्यात, निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्यात चालणारे अनेक लोक, मधले रस्त्यामध्ये कुठे भेट झाली की आम्ही विचारतो बऱ्याचदा का हो कितवी वारी, ते म्हणतात 40वी. वा, 40 वाऱ्या माऊलींबरोबर चाललात. ते म्हणतात महाराज खरं सांगू का, माऊलीने चालवलंय, आम्ही नाही चाललो. आम्हाला काय करायचं आहे, आपल्या अंतःकरणात तो अहंकार नाही. माऊली चालवते, माऊली बोलवते, माऊली खायला देते, माऊली पाणी प्यायला देते, आपलं काय आहे. आम्हाला बिलकुल 40 वाऱ्यांचा अभिमान नाही, बिलकुल अहंकार नाही, अभिमान नाही, अभिमान नाही. अभिमान नाही असं म्हणणाऱ्यांच्या अंतःकरणात अभिमान नसण्याचा एक अभिमान निर्माण होत असतो. मला अभिमान नाही, आपल्याला अभिमान नाही, आपल्याला अभिमान नाही, मग अभिमान नाही त्याचा बाप आहे त्या अभिमानाचा. मला अभिमान नाही याचा सुद्धा अहंकार निर्माण व्हावा, इतका अहंकार सुप्त आहे, इतका मी सुप्त रीतीने आपल्या अंतःकरणात आहे. म्हणून मारुतीराय तिथून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला ती सगळी कथा सांगितली. मी तिथून निघाल्यापासून ते लंकेत जाऊन लंकेतून परत जाईपर्यंत काय घडलं हे सगळं ब्रह्मदेवाला सांगितलं. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं हे सगळं पत्राच्या रूपानं तुम्ही माझ्या प्रभूंना लिहून द्या. ब्रह्मदेवाने लिहून दिलं. आणि लिहून दिल्यानंतर मग मारुतीराय रामचंद्र प्रभूंकडे गेले. रामचंद्र प्रभूंनी विचारलं मारुती काय काय झालं रे तिथं. मग मारुतीरायांनी ते पत्र पुढं केलं आणि सांगितलं हे वाचून बघा
कारण का, मी म्हणायची वेळ माझ्यावर माझ्या प्रभूंसमोर येऊ नये. सांगणारे ब्रह्मदेव काय सांगायचं सांगोत, पण मी म्हणायची वेळ माझ्यावर येऊ नये. हा मी माझ्या बंधनालाही कारण आहे आणि हा मी माझ्या मोक्षालाही कारण आहे. मुक्तीर हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. भागवत मुक्तीची जी व्याख्या करतं, अन्यथा रूपम हित्वा आणि स्वरूपेण व्यवस्थिती, याला मोक्ष असं म्हणतात. आमच्या जीवनामधल्या अनात्म पदार्थाविषयी आमची आत्मत्व भावना निवृत्त व्हावी आणि स्वरूपाच्या ठिकाणी आमची स्थिती व्हावी, त्याला मोक्ष असं म्हणतात, त्याला मुक्ती असं म्हणतात. भगवतांनी केलेली ही व्याख्या आहे. बाकी कुठल्या ठिकाणी मी करता भोगता, कर्तृत्व भोक्तृत्वाच्या ठिकाणी माणसाची आत्मत्व बुद्धी असते. करणारा मी आहे हा कर्तृत्वाचा अहंकार माणसाला बद्ध करतो. ज्ञानोबारांनी म्हटलंय, कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद या दोहीचाही नाव बंध कर्माचा की. कर्माचा बंध कशात आहे? कर्तृत्वाचा मद आहे, कर्तृत्वाचा अहंकार आहे आणि कर्मफलाची आसक्ती आहे. याच्यात बदल होत नसतो. कर्मफलाचा अहंकार निर्माण होत नसतो आणि कर्तृत्वाची आसक्ती निर्माण होत नसते. कर्तृत्वाचा अहंकारच राहणार आणि फलाची आसक्तीच राहणार. ज्ञानोबारांनी फार सुंदर चिंतन 4 अध्यायामध्ये केलं या संबंधात. 3, 4, 5 आणि 18 4 अध्याय पहा ज्ञानेश्वरीतले आपण. कर्माचा फार सुंदर विचार ज्ञानेश्वर महाराजांनी केला. म्हणून या मीच यथार्थ ज्ञान होणं महत्वाचं आहे. सुरुवातीला याच्या करता म्हणून मी बोललो, आपल्या आत्मस्वरूपाचं जे अयथार्थ ज्ञान असतं, जे चुकीचं ज्ञान, जे अज्ञान असतं, ते अज्ञान जीवाच्या जन्म मरणाच्या संसरणाला कारण ठरत असतं. त्या जन्म मरणाच्या संसरणामध्ये जीवाला बद्ध करतं. देह आणि आत्मा यांच्या इतरेतराध्यासामुळं अहम आणि इदम रूपानं माणसाची बुद्धी भ्रमित होत राहते. अहम काय इदम काय कळत नाही. का कळत नाही? देह आणि आत्मा यांच्या मधल्या तारतम्याचा विचार नाही. देह आणि आत्मा कोणीतरी वेगळे आहेत. देह देहाच्या ठिकाणी आहे, आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आहे. देहाचा आणि आत्म्याचा तशा अर्थाने कोणताही आत्मत्व संबंध नाही. आम्हाला कळत नाही. आम्ही इतरेतराध्यास करतो. देहावर आत्म्याचा आरोप करतो, आत्म्यावर देहाचा आरोप करतो. मी कोण असं सांगताना मनुष्य छातीवर हात ठेवून सांगतो, हा मी, हा मी आहे, हा मी. हात कशावर आहे? देहावर आहे. आणि मी कशाला म्हणतोय? देहाला मी म्हणायचं. देह म्हणजे मी असतो, आत्मा म्हणजे मी आहे, पण आत्म्यावर हात ठेवता येत नाही. देहावर हात ठेवतो आणि त्याला आत्मा म्हणतो. देह वेगळा आत्मा वेगळा कळत नाही. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये एक कथा या संबंधानं गोकुळातल्या वास्तव्यामध्ये येते. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये अवताराला आले आणि भगवान अवताराला आले याची कीर्ती चहुदिशामध्ये पसरायला लागली. ही कीर्ती वाढत 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 गोकुळ त्या काशी क्षेत्रापर्यंत गेली. काशी विद्वानांचं माहेरघर. कुठे एक गोकुळ नावाचं गाव आहे, तिथे कोणत्या गवळ्याच्या पोटी भगवंताचा अवतार झाला. काशीमध्ये चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू झाल्यानंतर विद्वान एकत्र आले. विद्वत सभा धर्मसभा बोलवली गेली. धर्मसभेमध्ये सगळे विद्वान बसले. सगळे पंडित आहेत, शास्त्राचे वेदवेत्ते आहेत, वेदमूर्ती आहेत, धर्मशास्त्राचे ज्ञाते आहेत, सगळे बसले. आणि खल सुरू झाला, विचार सुरू झाला. कुठलं गोकुळ? भगवान अवताराला आले असं म्हणतात, कुणाच्या पोटी आले? सगळे वैदिक चर्चा करतात. कुणाच्या पोटी भगवान आले? अरे एका गोपाळाच्या पोटी. गायी सांभाळणारा माणूस, दूध काढणारा माणूस, शेण काढी करणारा माणूस, आणि त्याच्या पोटी भगवान आले, परमात्मा आले, असं कसं होईल? त्याच्या पोटी कसे जातील? आमची पोटं काय ओस पडली होती काय? आम्ही वैदिक आहोत, आम्ही धर्मज्ञ आहोत, आम्ही आचरणशील आहोत. आमच्या पोटी न येता कोणत्या गवळ्याच्या पोटी, त्या नंदबाबाच्या पोटी भगवान गेले, परमात्मा गेला?
काहीतरी चालतं, काहीतरी अफवा उठतात, हे बरं नाही. भगवान असे कुणाच्याही पोटी जाणार नाहीत. मग याचा शहानिशा झाली पाहिजे. जे जे म्हणतात माझ्या पोटी परमात्मा आला, त्यांना जाऊन हे सांगितलं पाहिजे की असा खोटा प्रचार करायचा नाही भगवंताचा, असं नाही करायचं. सांगायचं ठरलं. सगळ्या विद्वानांनी काही रक्कम गोळा केली. आपल्यातला जो वृद्ध पंडित, जो कोणी त्यातल्या त्या धर्मज्ञांमधला जो धर्मज्ञ होता, त्याची निवड केली आणि त्याला काही पैसे देऊन सांगितलं, तुम्ही त्या गोकुळाचा शोध घ्या, तिथं जा आणि तिथं जाऊन जो कोणी तो भगवान म्हणून परमात्मा जन्माला आला म्हणून ज्या मुलाचा उदो उदो चाललाय, तो ज्याच्या पोटी आला त्या गोवळ्याचा उदो उदो चाललाय, तिथं जाऊन त्यांना तंबी द्या. तुम्ही धर्मपंडित आहात, तुमचा शब्द कोणी नाकारणार नाही, तुम्ही काशीतले आहात. त्यांनी सांगितलं ठीक आहे. त्याला काही पैसे दिले. तो मजल दरमजल करत गोकुळामध्ये आला. कुणाच्या पोटी भगवान आलेत? आता गोकुळातल्या लोकांना काय, भगवान भगवानच होते, त्यांना ज्ञातच होतं हा परमात्मा आहे. त्यांनी सांगितलं यांच्या घरी, नंदबाबाच्या घरी. तो काशीचा विद्वान ब्राह्मण नंदबाबाच्या अंगणामध्ये गेला. नंदबाबांनी अत्यंत प्रेमानं त्यांचं स्वागत केलं. या, कुठून आला आपण? त्यांनी सांगितलं काशीहून आलो. नंदबाबांनी हात जोडले. भाग्य माझं थोर, माझ्या घरी मुलगा जन्माला आला आणि त्याला आशीर्वाद द्यायला साक्षात विश्वनाथाने आपला भक्त पाठवावा, केवढं भाग्य थोर माझं. या या. त्यांना वर बोलवलं, पायावर पाणी घातलं, त्यांचे हातपाय पुसले, त्यांना आसनावरती बसवलं, अर्घ्यपाद्यादिक झालं. नंदबाबा खाली बसलेले, तो विद्वान वर बसलेला आहे. नंदबाबा सांगतात, काय आनंद आहे म्हणून सांगू. तुमच्यासारख्या विद्वानांची पावलं आमच्या घराला लागली, पावन झालो आम्ही. काशीहून आपण आलो म्हणता, विश्वेश्वरांनी काय आमच्या करता निरोप दिला असेल सांगा. आपण जर सहज आला असाल तर ही मी विश्वनाथाची आमच्यावर सहज झालेली कृपा समजतो. पण आपण आलात, खूप आनंद वाटला. खूप लांबून आपण आलात. आपल्या अन्न पाण्याची काही व्यवस्था मला केली पाहिजे. गावातल्या लोकांनाही सांगतो, आपल्यासारख्यांचं दर्शन झालं तर आमच्या गावातल्या लोकांनाही विश्वनाथाचं दर्शन झाल्याचं समाधान मिळेल. आमच्या गावातल्या लोकांना काही चार उपदेशाचे बोल ऐकवा. तुमच्या प्रवचनाने, तुमच्या सांगण्याने आमचं जीवन कृतार्थ होईल. काही सांगतो. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही सांगा, ते काय व्हायचं ते होईल नंतर. पण तुमच्या पोटी परमात्मा आला असं तुम्ही सांगता, कोण समजता? तो म्हणाला, अहो मी कोणी स्वतःला समजत नाही. माझ्या पोटी परमात्मा आलाय सगळे म्हणतात, भगवान आले सगळेच म्हणतात, मी एकटा म्हणत नाही. नंदबाबांनी सांगितलं, मला तुम्ही सांगा, आपल्या पोटी आलेलं लहान मूल कृष्ण नाही असं कोणत्या आईला वाटत नाही, कोणत्या बापाला वाटत नाही? कोणाला वाटत नाही? ते कसंही जरी असलं, काळं सावळं असेल, गोरं पान असेल, देखणं नसेल, पण आई बापाला वाटत राहतं की नाही, माझ्या पोटी कान्होबा आला. अरे तिचं प्रेम आहे, वात्सल्य आहे आई बापाचं. आम्हाला वाटलं, प्रत्यक्ष देव वाटले आम्हाला, आमची भावना आहे, आमचं वात्सल्य आहे. नाही, असं खोटं नाटं सांगायचं नाही. परमात्मा असे कुणाच्याही पोटी येत नाही. काय तुम्हाला कळतं रे? कुठल्या शाळेमध्ये शिकला तुम्ही? कुठल्या गुरूंच्या चरणाचा आश्रय केला? वेदाची एखादी तरी ऋचा तुम्हाला म्हणता येते काय? आम्हाला काही येत नाही. गायी राखणारे आम्ही, काय येणार? मग असं खोटं बोलायचं नाही, खोटं नाटं सांगायचं नाही. नंदबाबा म्हणाले, ठीक आहे, नाही सांगत, काही माझं म्हणणं नाही. पण आपण आलात, एवढ्याच कारणाकरता आला असाल तरी ती माझ्यावरची कृपा समजतो मी. ह्याच्या पुढे असं म्हणणार नाही की माझ्या पोटी परमात्मा आले म्हणून. पण आपण आलात, बसा, मी गावातल्या लोकांना सांगतो, काही येतील लोक, थोडं प्रवचन काही करा आमच्या समोर. तोपर्यंत दुधाची वगैरे व्यवस्था करण्याकरता नंदबाबांनी यशोदामाईला सांगितलं. नंदबाबा घराबाहेर पडले आणि यशोदामाई त्यांच्या स्वयंपाक वगैरे मध्ये गुंतलेले आहेत आणि नंदबाबा आपले वडील घरी नाहीत. हे दोघेही आपले आईबाप कामात गुंतलेले आहेत असं बघून
नुकते चालून उभे राहणारे, थोडं 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 बोलायला येणारे भगवान तिथं आले. रांगत 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 भगवान त्या पंडिताच्या खुर्ची जवळ आले. त्या खुर्चीला धरून उभे राहिले आणि भगवंतानी त्या पंडितालाच प्रश्न विचारला, तुम्ही कोण? लहान मूल विचारतं, निर्मळ अंतःकरणाचं असतं, निष्पाप असतं, निर्वैर असतं, त्याला काही माहीत नसतं. छक्के पंजे लहान मुलाला माहीत नाहीत, ते थोडं मोठं झाल्यावर सुचतं. तोपर्यंत लहान मूल, रांगणारं मूल, त्याला काय कळतं? नुकतं नुकतं बोलायला लागलेलं, त्यांना खरं खोटं हे सुद्धा कळत नसतं. हे बोलावं हे बोलू नये. लहान मूल कुणालाही काही विचारू शकतं, कुणासमोर काही बोलू शकतं. आमचे एक मित्र, त्यांच्या मित्राच्या लग्नाला आपल्या कडेवर आपलं लहान मूल घेऊन गेले. मित्राचं लग्न गेले, तिथं भेटायला गेले आणि मग त्यांनी कडेवरच्या मुलाला विचारलं, ओळखलं काकांना? आपल्याकडे नेहमी येतात. आता ते मुंडावळ्या बांधलेल्या, ते कपडे तसे, ते डोक्यावर ते काहीतरी पगडी वगैरे हे केलेलं, ते तशा अवतारामध्ये त्या मुलांनी ओळखलं नाही. अरे ओळखलंस काकांना? म्हटलं नाही ओळखलं. मग त्यांनी सांगितलं, अरे आपल्याकडे नेहमी नाही का येत, चहा घेतात, आपल्याकडे बसतात, गप्पा मारतात, तुला लक्षात नाही आलं का? आणि मग मुलाला लक्षात आल्यावर मुलगा म्हणाला, हा जे गेल्यावर गाढव गेलं म्हणतात तेच ना हे. अरे लहान मुलं कुठं काय बोलतील याचा काय बंध असणार आहे? त्यांना काय कळतं? निष्पाप असतात बिचारे. भगवान तिथं गेले रांगत, त्यांच्याच खुर्चीला धरून उभे राहिले. भगवंताने त्यांनाच विचारलं, कोण तुम्ही? कोण तुम्ही म्हणल्यानंतर तो जो विद्वान काशीतला पंडित होता, त्यांनी बघितलं बहुतेक हेच मूल असेल की ज्याला भगवान भगवान म्हणतात लोक. आता एवढ्या लहान मुलाला जर कळत नसेल मी कोण आहे, तर हा परमात्मा कसला? मग आता एवढ्या लहान मुलाला काय सांगावं? म्हणून त्या पंडितांनी सांगितलं, अरे मी काशीहून आलो. हे ऐकल्यावर भगवंतांनी सांगितलं, ते तुमचं गाव झालं, तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं, अरे हे अवघड चाललं, तुम्ही कोण म्हणजे? त्यांनी सांगितलं, अरे काशीतला मी एक ब्राह्मण आहे. भगवान म्हणाले, तो तुमचा वर्ण झाला, तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं, अरे काशीतला मी फार मोठा पंडित आहे. भगवान म्हणाले, ते तुमची पदवी झाली, तुम्ही कोण असं विचारलं मी तुम्हाला, तुम्ही कोण? शेवटी बरीच उत्तरं देऊन जेव्हा भगवान तेच विचारायला लागले, तेव्हा त्या पंडितांनी भगवंताचा हात असा हातात घेतला, स्वतःच्या अंगावर ठेवून घेतला आणि तो हात आपटत तो पंडित म्हणाला, हा बघ, हा मी आहे. भगवान म्हणाले, ते तुमचं शरीर झालं, तुम्ही कोण? कारण भगवान विचारत होते स्वरूपावरून आणि तो बोलत होता उपाधीवरून. कसं जमायचं? भगवान विचारत होते स्वरूपातून आणि तो उत्तर देत होता उपाधीतून. भगवान म्हणाले, ते तुमचं शरीर झालं, तुम्ही कोण? शेवटी त्याला उत्तर सुचेना, तो गडबडून गेला, चिडचिड करायला लागला. आणि मग भगवान शांत झाले. भगवान म्हणाले, आधी स्वतःला ओळखायला शिका, मग माझी परीक्षा करायला या. आपण आपल्याला ओळखत नाही, भगवान कोण याची परीक्षा तुम्ही करणार काय? आम्हाला ओळखतो तो उपाधीनं ओळखतो, आम्हाला ओळखतो ते अज्ञानानं ओळखतो. म्हणून अहम इदम रूपानं आम्ही स्वतःच्या संबंधानं काही आमची बुद्धी भ्रमित करून टाकली आहे. कारण देह आणि आत्मा यांचा इतरेतर ध्यास होतो आमच्या जीवनामध्ये. अनेक प्रमाण आहेत. आत्मयाच्या ठाई देखी जे देहीचा धर्मो देही, ते देखणे ते आही आपाही आन आहाती. 15वा अध्याय ज्ञानोबराय बोलतात. अनेकांना कळत नाही, म्हणे आत्मा देहासी आला, येण्याची विषयो भोगीला, असे भ्रमित होतात. त्या अष्टावक्र गीतेच्या पहिल्या अध्यायात जनकाला उपदेश करताना हा उपदेश केला अष्टावक्रांनी. यदि देहम पृथक कृत्य चिति विश्राम्य तिष्ठसी, अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी. यदि देहम पृथक कृत्य, देहाला स्वतःपासून वेगळं काढशील, चिति विश्राम्य तिष्ठसी, आणि योग्य आलंबनाच्या ठिकाणी आपलं चित्त शांत करशील,
अधुनैव सुखी शांतो, आत्ता आणि इथल्या इथं तू मुक्त झालास म्हणून समज. आम्ही स्वतःच्या संबंधानं या कल्पना निर्माण करून ठेवल्या आहेत. आमच्या ठिकाणी तो विवेक उत्पन्न व्हावा लागतो, विवेकातून वैराग्य उत्पन्न व्हावं लागतं. त्या विवेकानं देह आत्मा यांचं वेगळेपण लक्षात यावं लागतं आणि देह आणि आत्मा वेगळं करून आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून घेण्याने माणसाला मोक्ष मिळत असतो. मुक्तीचा हा प्रवास आहे. मोक्ष मुक्ती ही नित्य अवस्था आहे. मुक्ती ही प्राप्त होणारी अवस्था नाही आहे. मी अमुक 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 केल्याने मला मोक्ष मिळेल असं होत नाही. मोक्ष मिळत नसतो, मोक्ष असतो. ही नित्य अवस्था आहे. कारण मोक्ष म्हणजे ब्रह्मस्वरूपता आहे आणि स्वरूपता ही कर्मानं प्राप्त होत नसते. ती अवस्था जर असेल तर ती अवस्था नित्य आहे. जरा वेदांताचं चिंतन पहा. ती नित्य अवस्था आहे. आहोत आम्ही आहोत हे आम्हाला कळत नाही म्हणून बाकीच्या गोष्टी आहेत. म्हणून परवा आपल्याला आपण बोललो होतो याच संबंधानं की श्रवण असेल, मनन असेल, निधिध्यासन असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल, भक्ती असेल, कर्म असेल, याच्याने परमात्मा प्राप्त होत नसतो. लोकांना असं वाटतं की ज्ञानेश्वरी वाचली की ज्ञानेश्वरीनं आम्हाला देव भेटतो. भेटत नाही. गाथ्याची पारायण करून परमात्मा भेटत नाही. मी जाहीर सांगतोय आपल्याला. गाथ्याची पारायण करा, दासबोधाची पारायण करा, ज्ञानेश्वरीची पारायण करा, परमात्मा भेटत नाही. लाखोनी पारायण करा, परमात्मा भेटत नाही. मला कल्पना आहे मी काय वाक्य उच्चारतोय आणि काय बोलतोय याची, आणि कुठून बोलतोय, कुठे बसून बोलतोय हेही मला माहिती आहे. तरीही मी तुम्हाला सांगतो की ज्ञानेश्वरीन गाथा वाचल्याने माणसाला देव भेटत नाही. मग वाचायचं नाही का? वाचायचं. अरे याच्याने देव भेटत नाही ना? भेटत नाही. मग का वाचायचं? त्याचं उत्तर मी आपल्याला सांगतो. ज्ञानेश्वरी आणि गाथ्यानं देव भेटत नाही. ज्ञानेश्वरी आणि गाथ्यानं भेटलेला देव कळत असतो. परमात्म्याची जाणीव करून देणं हे ज्ञानेश्वरीचं कार्य आहे. परमात्मा प्राप्त करून देणं हे ज्ञानेश्वरीचं ध्येय नाही आहे. गाथ्याचं ध्येय आपल्याला भगवत प्राप्ती करून देणं नाही आहे. प्राप्त असणारं परमतत्व जे आपलं स्वरूप आहे त्याची जाणीव करून देणं हे गाथ्याचं काम आहे. तुकोबारायांचे अभंग मधला प्रतिबंध दूर करतात. ज्ञानोबारांनी उदाहरण दिलं, आकाशामध्ये सूर्य असताना जर त्याच्या समोर एखादा ढग आला तर आपल्याला वाटतं मळभ आलं, आभाळ दाटून आलं. थोड्या वेळाने वारा सुटतो आणि तो ढग पुढे निघून जातो. मग जर तो त्या वाऱ्याने ढग पुढे केला तर वाऱ्यानं सूर्य निर्माण केला का असलेल्या सूर्याचा प्रकाश दाखवला? वारा आभाळची फेडी. ज्ञानोबारांची भाषा बघा आपण. वारा फक्त आभाळ दूर करतो. सगळी पारमार्थिक साधनं प्रतिबंधाच्या निवृत्ती करता आहेत, परमपदाच्या प्राप्ती करता नाहीत. कारण परमात्मा प्राप्ती नित्य आहे, शाश्वत आहे, एक आहे. जगामध्ये असा पदार्थ नाही, जगामध्ये अशी वस्तू नाही, जगामध्ये असा जीव नाही की ज्याचं स्वरूप परमात्मा नाही. जगामध्ये असा पदार्थ नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना मोक्ष म्हणजे काय आहे? ही नित्य अवस्था आहे. म्हणून कर्मानं मोक्ष मिळत नाही हे शास्त्र सांगतं, वेदांत सांगतो. याच्या करता कर्मानं मिळत नाही. कर्मानं मिळतं ते वेगळं असतं. ब्रह्मसूत्रावर भामती नावाची जी टीका आहे ब्रह्मसूत्र भाष्यावर, भामतीकारांनी क्रियेनं प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा निर्देश करताना 4 पद्धतीनं त्याचा विचार केलाय. उत्पाद्य, प्राप्य, विकार्य आणि संस्कार्य ज्या वस्तू असतात त्या क्रियेनं प्राप्त होतात. बाकी क्रियेनं प्राप्त होत नाही. ज्ञानोबारायांची भाषा सांगतो, नाम रूप संबंधो जाती क्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तुसी नाही. ज्ञानोबाराय बोलतात. वस्तू शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. वस्तू म्हणजे ऑब्जेक्ट असं नाहीये.
वस्तू म्हणजे पदार्थ नाही, वस्तू म्हणजे ब्रह्म. वस्तू हा शब्द ब्रह्म या अर्थाने वेदांतामध्ये वापरला जातो. वस्तू सच्चिदानंदाद्वयम ब्रह्म अज्ञानादि सकल जड समूहो अवस्तू. वेदांत सारामध्ये सदानंदांनी केलेला विचार. आम्हाला ते कळतं, आम्हाला ते मिळत नाही. मिळणं वेगळं असतं आणि कळणं वेगळं असतं. परमात्मा मिळणारा पदार्थ नाही आहे, परमात्मा कळणारं तत्व आहे. नव्यानं मिळत नाही. कारण जर तो मिळत असेल तर मिळण्यापूर्वी त्याचा अभाव मानावा लागेल आणि त्याचा अभाव कधीही मानता येत नाही. परमतत्वाचा अभाव मानता येत नाही म्हणून त्याला मिळणं नाही आहे, परमात्म्याला फक्त कळणं आहे. परमात्मा संबंधाची जाणीव याला मोक्ष म्हणतात. या मोक्षाचा विचार या एकादश स्कंधामध्ये आला. भागवताने या मुक्तीचे 5 प्रकार केलेत. एरवी 4 सांगितले जातात: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. हे मोक्षाचे मुक्तीचे 4 प्रकार सांगितले जातात. पण भागवतामध्ये सार्ष्टी नावाचा एक 5वा मोक्ष सांगितला गेला. सलोकता म्हणजे परमात्मा सगुण विग्रहामध्ये ज्या लोकात राहतो त्या लोकाला प्राप्त होणे. समीपता म्हणजे त्याच्या जवळ जाणे. सरूपता म्हणजे त्याचं रूप प्राप्त करून घेणे किंवा प्राप्त होणे. आणि सायुज्यता म्हणजे त्याच्याशी एकरूप होणे. यापेक्षा एक सार्ष्टी नावाचा मोक्ष भागवतांनी सांगितला. याचा अर्थ परमात्म्याचं ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होणे, त्याला सार्ष्टी मोक्ष म्हणतात. भागवतांनी त्याचा विचार केला. माझं स्वरूप हे मला प्राप्त करून घ्यायचं नाहीये. मांडुक्य उपनिषदावरती गौडपादाचार्यांनी काही कारिका रचल्यात. गौडपादाचार्य म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांचे गुरुचे गुरु, परात्पर गुरु, अजय गुरु, गोविंद यतींचे गुरु. हे गौडपादाचार्य भगवान शुकाचार्यांचे शिष्य आहेत. आपण जी वैदिक परंपरा म्हणतो ती ही आहे: नारायणम पद्मभवम वसिष्ठम शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासम शुकम गौडपदम गोविंद योगींद्र मथास्य शिष्य. भगवान शुकाचार्यांचे हे शिष्य गौडपादाचार्य, त्यांच्या मांडुक्य उपनिषदावर काही कारिका आहेत. त्या कारिका अजातवाद या सिद्धांताला व्यक्त करणारे आहेत. आणि तिथं ते म्हणतात: न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता. या जगताचा निरोध होत नाही, उत्पत्ती होत नाही. इथं कोणी बद्ध नाही, कोणी साधक नाही, इथं कोणी मुमुक्षु नाही, इथं कोणी मुक्त नाही. अरे मग काय आहे? इथं आहे ते फक्त एक तत्व आहे, ज्याला परमात्मा म्हणतात. त्याला अजातवाद म्हणतात. विचार सोडून द्या, आता मला तो विस्तारही करायचा नाहीये. पण मोक्षाचं हे स्वरूप आहे, तो नित्य आहे, शाश्वत आहे. त्याची जाणीव करून घेण्यामध्ये जीवनाचं कल्याण होतं. हे सांगण्याकरता एकादश स्कंधाचा जन्म झाला. तिसऱ्या स्कंधात सांगितलेल्या सर्गापासून ते 12व्या स्कंधात सांगितलेल्या प्रलयापर्यंत जो प्रपंचाची उत्पत्ती आणि लय होताना आपल्याला दिसतो, त्या सगळ्या प्रक्रियांचा विरोधक म्हणजे मोक्ष असतो. या सगळ्यांचा विरोधक. या मोक्षाचा विचार या एकादश स्कंधामध्ये करण्यात आला. या एकादश स्कंधामध्ये एकूण 31 अध्याय आहेत. या 31 अध्यायांचा जो विभाग करण्यात आला, या 31 अध्यायांचा जो विभाग करण्यात आला, पहिले 5 अध्याय वेगळेत, नंतरचे 24 अध्याय वेगळेत आणि शेवटचे 2 अध्याय वेगळेत. मी या स्कंधाची फक्त व्यवस्था सांगून जातो, मांडणी सांगून जातो. पहिल्या 5 अध्यायामध्ये नारदांनी भगवंताचे पिता जे वसुदेव, त्या वसुदेवांना केलेला उपदेश आहे. हा उपदेश समास पद्धतीने केलेला आहे. हाच उपदेश जो नारदांनी वसुदेवांना केला, तोच उपदेश नंतर भगवंतांनी उद्धवाला केला.
नंतरच्या 24 अध्यायांमध्ये याला व्यास पद्धतीचा उपदेश म्हणतात. आपण बोलून आलो सुरुवातीला, भागवत 2 पद्धतीनं सांगितलं जातं, एक व्यास पद्धतीनं आणि दुसरं समास पद्धतीनं. भागवताच्या प्रतिपादनाच्या 2 शैली आहेत, व्यास आणि समास. 5 अध्यायामध्ये जे तत्व सांगितलं गेलं ते समास पद्धतीनं सांगितलं गेलं आणि तेच तत्व नंतर 24 अध्यायामध्ये भगवान मुखातून उद्धवाला ऐकायला मिळालं, ते व्यास पद्धतीनं ऐकायला मिळालं. असे 29 अध्याय झाल्यानंतर शेवटच्या 2 अध्यायामध्ये ब्रह्ममुक्तीचा विचार आला आणि हा स्कंध संपतो.